मोठी बातमी आहे। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणीमध्ये सीबीआय चौकशीचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। पेपर लीक झाल्यानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली असून पेपर फुटीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एनटीएनं घेतलाय। या संदर्भात दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, श्वेता, खरं तर 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता, कारण पेपर लीक झालेला होता। आणि त्यानंतर आपण बघू शकतो श्वेता की दिल्लीचं जे युथ काँग्रेसचं कार्यालय आहे त्याच्या बाहेर युथ काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आणि या विद्यार्थ्यांकडनं आंदोलन जे आहे ते केलं जातंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जे आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना पांगवण्याचं काम जे आहे ते खरं या ठिकाणी पोलिसांकडनं सुरू असल्याचं आपण बघू शकतो श्वेता। मोठ्या प्रमाणावरती दिल्ली पोलीस असतील किंवा रॅपिड ऍक्शन फोर्सचे पोलीस असतील ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी आंदोलन पांगवण्याचं काम जे आहे ते करण्यात आले आपल्याला बघायला मिळते। आपण विद्यार्थी आप आंदोलन कर रहे हो, नीट का पेपर कैंसिल करने का निर्णय जो है तो एनटीए ने लिया। एनटीए ने निर्णय तो ले लिया, लेकिन उन हजारों विद्यार्थियों का क्या जिन्होंने पूरी ईमानदारी से पेपर दिया था, जो पेपर देने गए थे एक सपने के साथ कि मैं इस बार डॉक्टर बन जाऊंगा, यहाँ पे मुझे अच्छा कॉलेज मिल जाएगा। लेकिन क्या हुआ, पेपर जैसे ही वो विद्यार्थी बाहर आता है और उसको पता चलता है कि ये तो 3 दिन पहले ही पेपर लीक हो चुका था, ऐसे में वो उसके माँ बाप ने कितनी मेहनत की होगी, उस छात्र ने कितनी मेहनत की होगी। आप आंदोलन कर रहे हो लेकिन पुलिस आपको बाजू कर रही, यहाँ से निकाल के लेके जा रही है। ये सरकार का साफ तौर पे डर दिखाई देते हैं, लेकिन हम सरकार से कहने वाले, हम इन चीजों से डरने वाले नहीं है। हम छात्रों के साथ खड़े हैं और धर्मेंद्र प्रधान को रिजाइन देना होगा। उन्होंने हमारी एक शिक्षा का मजाक बना रखा है। आप राहुल जी ने भी इस मुद्दे को उठाया था। राहुल जी ने 2 दिन पहले ट्वीट किया था, उन्होंने ये कह दिया कि लाखों जो विद्यार्थी है उनके भविष्य का सवाल है, ऐसा कह के उन्होंने ट्वीट करके सरकार पे निशाना साधा। बिल्कुल, ये सरकार की ही तो जवाबदेही बनती है कि आप देश के अंदर जो है एक भी पेपर ऐसा नहीं करा पा रहे हैं, एक भी पेपर ऐसा नहीं करा पा रहे हैं जो रद्द नहीं हो रहा हो, लीक नहीं हो रहा हो। आप बड़ी आसानी से आगे कहते हैं कि पेपर रद्द किया गया, लेकिन नौजवानों के भविष्य का क्या, इसकी जवाबदेही कौन लेगा? इससे छात्र अवसाद में आता है, उनकी मेंटल हेल्थ खराब होती है। निश्चित आपण जर बघतोय मोठ्या प्रमाणात श्वेता हे विद्यार्थी युथ काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पोस्टर्स देखील आहेत। पेपर चोर गद्दी छोड, पेपर लीक अशा पद्धतीचा हा बॅनर नॅशनल युथ काँग्रेसने घेतलेला आहे। डॉक्टर डिग्री ऑन सेल अशा पद्धतीची ही काही बॅनर्स या विद्यार्थ्यांनी एनएसयू राष्ट्रीय युथ काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। पण पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। श्वेता, खरं तर या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीबीआय कडे देखील सोपवण्यात आलेला आहे। सीबीआय लवकरच या प्रकरणाचा तपास करणार आहे। मात्र या मुद्द्यावरनं युथ काँग्रेस जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि दिल्लीतील युथ काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। बिलकुल प्रमोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपलं याकडे लक्ष असेलच। नीट 2026 ची परीक्षा रद्द झाल्यानंतर युथ काँग्रेसकडनं विद्यार्थ्यांकडनं दिल्लीमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत।